मला सांगत होती खाली जाऊ, मी नाही ऐकलं. आशू, तू म्हणला असशील झोपायचंय बाहेर म्हणून, पण असं तू कधी केलंयस का? मग ही कल्पना तुझ्या डोक्यात कुठून आली? कुणामुळे? माझ्यामुळे. आई ऐक ना. बस, काही बोलायची गरज नाहीये. खाऊन घे. ऐक, आय एम रिअली सॉरी. तुला एवढा ओरडा बसला माझ्यामुळे. तू आईचं मन जिंकायचा प्रयत्न करतेस आणि माझ्यामुळे. हे बघ, तू आता ना शांत हो जरा. पण माझ्यामुळे तुझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरलं ना. हे बघ, तू आता बरं होणं जास्त महत्वाचं आहे. बाकी कसला विचार नको करू. बरं हे घे, खा. बस खा बरं. नाही, मी आराम करतो. मला खा. पण तुझ्या या आजारपणाला तीच कुठेतरी जबाबदार आहे ना. अरे तू लाख म्हणला असशील, हट्ट केला असशील, पण ती तुला समजावण्यात कमी पडली की नाही? त्यामुळे तू काही बोलूच नकोस माझ्याशी. शिवा, तू जे प्रयत्न करतेस ना ते चालू ठेव. तुला खरं सांगू, सीता चांगली आहे, ती वाईट नाहीये, पण तिच्या आवडीनिवडी जरा वेगळ्या आहेत आणि म्हणून हा वेळ लागतो. पण एकदा सीताला तुझं मन कळलं, तू कळलीस, त्याबद्दल खात्री पटली, तर मग बघ सगळं सुरळीत होईल. हा, पण त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. हे बघ आशू, तुझ्यासाठी काय चांगलंय काय वाईट हे मला कळतंय ना. मग ऐक ना माझं तू. हो आई, मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? काय करतोय? काम करतोय अगं. अरे मला माहितीये तू काम करतोय, पण आजारी असताना कशाला काम करतोय? अगं आता मला बरं आहे, आय एम परफेक्टली फाईन. हो का? सीता एक एवढी काळजी करत असतात तुझी, काही बोलतोस? आणि ती उगाचच काळजी करते अगं. ए, आई कधीच उगाच काळजी करत नाही. बरं ऐक ना, हे घे, नूडल्स केलेत तुझ्या आवडीचे. अरे वा, कमाल, क्या बात आहे शिवा. थँक्स. तुला माहितीये का, मी किती किती गोष्टींना थँक्यू म्हणू आता. असं झालंय मला. अरे थँक्यू का बोलायचंय? मग अगं, माझा ताप उतरला तुझ्यामुळे. मग त्यात थँक्यू काय? थँक्यू काय? तुला माहितीये, मला एकदा ताप आला की आठवडा ताप कमी होत नाही. आणि आता का कोण जाणे माझा ताप एवढा लगेच बरा झाला. थँक्यू. पागल, मग त्यासाठी थँक्यू काय बोलतो? मग म्हटलं तर पाहिजे ना काहीतरी. हा मग बघू, मी मस्त नूडल्स. आई, सीता या ना, तुम्ही बसा. तू पोहे केलेस? पोहे आणले होते, तुला आवडतात म्हणून. नाही का, दे मला, मी खाणार. हा. अरे पण आता दोन्ही कसं खाणार तू? अगं आई, तुझ्या हातचे पोहे म्हणजे लाजवाबच ना. आणि तू एवढं प्रेमाने करून आणलंयस माझ्यासाठी, तर मी खाणार. पण नक्की आधी कुठलं खाशील? म्हणजे आईने दिलेलं की मैत्रिणीने? खरं सांगायचं तर मला दोन्ही आवडेल खायला, आणि मी दोन्ही खाणार आहे. पण असं कसं होऊ शकतं? कारण मला दोन्ही आवडतात आणि हे दोन्ही खाऊ शकतो मी. पण तुला जे जास्त आवडतं तेच आधी खाशील ना? हा,
मग कोणतं जास्त आवडलं? पोहे 1 नंबर झाले असतील है ना आशू? दोन्ही एक नंबर आहे आणि दोन्ही खाणार आहे मी. ओके, फक्त मला तुम्हाला दोघींना एवढंच सांगायचं आहे की आता मला पूर्णपणे बरं वाटतंय. सो माझी काळजी करणं बंद करा. ते तू सांगू नको हं? म्हणजे हा, तू नको ठरवते. बरोबर बोलतायत सीताई. ते सासू सुना आम्ही बघून घेऊ. हा, चला सीताई तुम्ही अरे चला. आशू, हा, अरे दार उघड ना. एक काम करते का शिवा, जरा थोडा वेळ बाहेर थांब ना. का? अगं मी सांगतोय ऐक ना, जरा थोडा वेळ बाहेर थांब. अरे पण तू काय करतोय? शिवा हट्टीपणा करू नकोस, बाहेर थांब बरं. अरे आशू, दार उघड बरं, नाही तर मी धक्का मारून आत ये ना. ते का तुझ्या आज्याच्या सिनेमातलं दार आहे का धक्का देऊन तोडायला? अरे पण तू काय करतोय ते तरी सांग ना. असं काय करतो? दार उघड. शिवा तू हट्टीपणा करू नकोस बर का. तुला आईने सांगितलं खोली द्यायचं नाही, तिचं ऐकलंस ना, मग माझं पण ऐक जरा. ठीक आहे, तुला बघते मी. दार उघड, मग बघते तुला. हा दाखव. आशू, खूप वेळ झाला. दार उघड बरं, कुणीतरी येईल आता. बघू दे मग. अरे असं काय करतो आशू? आशू उघड ना यार. आता फक्त 1च मिनिट. हे 1 मिनिट करून ना 10 मिनिटं झालीत आता. उघड ना, तर मी उघड ना यार दार. आशू,